तुम्हाला काय वाटतं कोण असेल? तोपर्यंत लोकांना कळलेलं असेल व्हिडिओ यायच्या. हाय गाईज, सो खूप दिवसांनी आपण भेटतोय. ऍक्च्युली काश्मीर ट्रिपचा लास्ट व्हिडिओ आम्ही घरी शूट केला, जो तुम्ही बघितला असेल, आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्टली या ट्रिपला आलोय. तुमच्यासाठी मे बी बॅक टू बॅक व्हिडिओज आहेत, म्हणजे मंथमध्ये एक दोन व्हिडिओचे काही सदेश टाकतो. तर काश्मीर ट्रिप बेसिकली आमची झालेली ऑक्टोबर 2022 मध्ये. त्याच्यानंतर आमच्या छोट्या मोठ्या ट्रिप झाल्या, पण म्हणजे एकदम त्या काश्मीर नंतर आपली अॅनिव्हर्सरी ट्रिप झाली, दिव्यागरला गेलो होतो, पण ती 2022 मध्येच होती ऍक्च्युअली. आणि 2023 मध्ये माझी दुसरी ट्रिप आणि हिची पहिलीच ट्रिप आहे. सो बेसिकली आमच्या 5th अॅनिव्हर्सरी नंतर, म्हणजे डिसेंबर 2022 नंतर आम्ही प्लॅन करायचं ठरवलं, आणि फायनली वी आर प्रेग्नेंट, वी आर एक्सपेक्टिंग. वी बोथ आर एक्सपेक्टिंग. सो आम्हाला ही न्यूज कळली मार्च 2023 मध्ये, आणि त्याच्यानंतर आम्ही ऑलमोस्ट फेब्रुवारीत आमची एक मुरुडला फॅमिली रिझन्सनी ट्रिप झाली, बट अदरवाईज एकही ट्रिप झाली नाही. त्याच्यानंतर सतेश एक ट्रिपला गेलेला फ्रेंड सोबत एप्रिलमध्ये. तो तुम्ही व्हिडिओ बघितलाच असाल. येस, तर वैतरणा आणि सापुतारा मी एक्सप्लोअर केलेला. तर मग त्या ट्रिपला तर मी जाऊ शकले नाही, आणि मग त्याच्यानंतर आता माझ्या 6th month ऑफ माय प्रेग्नन्सी मध्ये वी हॅव प्लॅन्ड अ बेबी मून. ऍक्च्युली बेबी मून आम्ही म्हणतोय, जस्ट एक ब्रेक हवा होता, बिकॉज 5-6 months मी कुठेच गेले नव्हते. मला खूप नॉशिया, वॉमिटिंग त्रास होत होता, आणि शक्य पण नव्हतं ट्रॅव्हल करणं. पण आमची इच्छा होती की आम्ही, म्हणजे फ्रँकली मला एक छोटासा 1 day ब्रेक हवा होता कुठेतरी बाहेर जायचा. अँड सो सदेश प्लॅन्ड दिस ट्रिप फॉर मी. सो बेसिकली आता कुठे आलोय आम्ही हे तुम्हाला सदेश सांगेल. ते तर मी सांगेनच, कारण रिसॉर्टचा पूर्ण टूर देईन मी तुम्हाला. बदलापूरमध्ये असलेले रिव्हर डेक कॉटेजेस मुंबई जवळच्या लक्झरी हॉलिडे रिसॉर्ट मधील एक आहे. इथे फॅमिली व कपल्सना राहण्यासाठी वुडन स्विच चॅलेट आहेत. सो बेसिकली आम्ही ज्या रिसॉर्टला राहायला आलोय, तर तिकडे कॉटेजेस आहेत छोटे छोटे. तर असंच एक कॉटेज आम्ही बुक केलंय. चला मी तुम्हाला आमचा रूम देते. बेसिकली ही रूम आहे. डबल बेड, सोफा, स्मॉल मिरर, बॅग्स ठेवायला थोडी जागा, रेफ्रिजरेटर आहे. आणि एक छोटासा युनिक पार्ट ऑफ दिस रूम वॉज द बाथरूम, जे त्यांनी बनवलंय. बेसिकली दिस इज अन ओपन, म्हणजे ट्रान्सपरंट ग्लास आहेत वरती. कॉटेजेस समोर छानसं गार्डन आहे. लाऊंज आणि रेस्टॉरंट एरिया आहे. त्यासमोरच स्विमिंग पूल आहे. आणि इथे एन्जॉय करण्यासाठी हॉट जॅक्युझी पण आहे. आणि इथे रिव्हर साइड डेक आहे. हे रिसॉर्ट बदलापूरमधील बारवी नदीच्या अगदी शेजारी स्थित आहे. पावसाळा असल्यामुळे नदीचं पाणी गढूळ झालेलं आहे. सो आम्ही जस्ट पोचलेलो आहोत आणि आम्हाला खूप भूक लागलेली आहे. लगेच आम्ही जेवायला आलो आहे, आणि आम्हाला वाटलं खरं तर आम्हाला खूप लेट झाला असेल, बट आम्हीच पहिले जेवायला आलो आहे आता इकडे. फूड छान आहे. स्पृहासाठी आम्ही घरूनच जेवण बनवून घेऊन आलेलो आहोत. सो भेंडीची भाजी आहे आणि पोळ्या घरीच केलेल्या आहेत. येस, बिकॉज मला बाहेरचं खायचं पण नाही आणि मला आवडत पण. आणि इकडे पनीर, छोले आणि रोटी
मी घेतलेला आहे आणि भेंडीची भाजी. येस, आम्ही लंच केलं, दुपारी थोडा आराम केला आणि संध्याकाळी रिसॉर्टच्या बाहेर फिरायला निघालो. सो आम्ही मस्त राऊंड घेतोय संध्याकाळचा इव्हनिंग वॉक. येस. तर या रिसॉर्टच्या बाजूला मस्त सिनेरी आहे, हिरवळ आहे, तर तिकडे एक वॉक घेतोय आम्ही. नदीच्या बाजूनी असा. येस, तिकडे नदी आहे बाजूला. इकडे लोक मच्छी पकडायला आले. पावसामुळे पाणी गढूळ झालेलं आहे. अदरवाईज मला वाटते जर आपण पावसाळ्यानंतर जर इकडे आलो तर पाणी एकदम स्वच्छ असेल. ॲक्च्युली इकडे 7 दिवस खूप पाऊस होत होता. आजच शांत बसलाय मला वाटते. आता आपली ट्रिप झालीच नसते. खूप जुलै एंडिंग आहे बेसिकली, 29 जुलै. तर तुम्हालाही माहीत असेल मुंबई महाराष्ट्र सगळीकडे भरपूर पूर परिस्थिती झालेली आहे ॲक्च्युली. आणि पाऊस आज कमी असल्यामुळे योग आला इकडे यायचा, नाहीतर ट्रिप कॅन्सल करायला लागली असती. ठीक आहे, पोस्टपोन पण केली असती, ट्राय केला असता, नाही तर मग कॅन्सलच. पावसाळा असल्यामुळे काळोख जरा लवकर झाला आणि छोटा राऊंड घेऊन रिसॉर्टवर आम्ही परत गेलो. सो मी आता राऊंड मारून आलोय आणि रिसॉर्टच्या टॉप डेकवर आहोत. तर इथून पूर्ण रिसॉर्ट आणि बाजूचा जो एरिया आहे, नदी वगैरे आहे, तो पूर्ण 360 डिग्री व्ह्यू दिसतोय. सात दिवसांनी सूर्यदर्शन झालेलं आहे. टॉपडेकच्या खाली लाऊंज एरिया आहे, म्हणजेच डान्स फ्लोअर, आणि इकडे संध्याकाळी खूप धमाल होणार आहे. रात्रीचा डिनर झाला, शतपावली घेतली आणि झोपून गेलो. सकाळी उठल्यावर पुन्हा एकदा मॉर्निंग वॉक केला आणि बाथटबमध्ये आराम केला. आम्ही बदलापूर हे लोकेशन ॲज सच चूज केलं. म्हणजे आम्ही खूप लोकेशन्सचा विचार केला. पावसाळा आहे तर कुठे जायचं, म्हणजे रोड कसे असतील, लांब नाही जाऊ शकत. त्यामुळे ऍक्च्युली आम्ही नियर बायच बघत होतो. मोस्टली आय वॉज सर्चिंग फॉर कर्जत आणि खोपोली. तिकडे एक चांगलं रिसॉर्ट होतं, पण ते आता रिनोव्हेशन मध्ये आहे, त्यामुळे आम्ही तिकडे प्लॅन नाही करू शकलो. सो एक नियर बाय ऑप्शन एक अलिबाग होता आणि एक बदलापूर मला म्हणजे चांगलं रिसॉर्ट मला सापडलं सर्च करताना. अलिबाग त्या साईडला आम्ही नेहमीच जातो, त्यामुळे तो प्लॅन ऑप्ट नाही केला. सो बदलापूर मी ऑप्ट केलं कारण ते हार्डली 1-1.5 तासाच्या अंतरावर आहे आणि रस्त्यांच्या बाबतीत म्हणाल तर पाऊस पडल्यावर रस्ता खराब होतो, बट ठीक आहे. आणि आम्ही या साईडला कधी आलो पण नव्हतो, बदलापूर साईडला. मला म्हणजे बदलापूरला आलेलो, बट इकडच्या रिसॉर्ट कधी एक्सप्लोअर नव्हते केले आणि माहीतच नव्हतं की इथे आतमध्ये एवढी छान ग्रीनरी आहे आणि खूप छान वातावरण आहे. बेसिकली हे बदलापूर मुरबाड रोडवर आहे. बदलापूर सिटी मधून एक अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे हे.
आणि थोडंसं एक्सटिरियर मध्येच आहे, सिटीपेक्षा बाहेर. सो बेसिक रिसॉर्ट तसेच असते, एक नदी आहे, नदीच्या काठी बसलेला आहे. सो ओव्हरऑल सिनेरी वगैरे खूप छान आहे इथे, क्लोज टू नेचर जे आम्हाला नेहमीच हवं असते. आणि इकडे यस बदलापूरचं तुम्हाला माहित असेल भारवी डॅम, ते इथे जवळच आहे. तर आमचा विचार आहे जस्ट एक राऊंड मारायचा तिकडे, बाकी कुठेही फिरायचा विचार नाही आहे कारण काहीतरी पॉसिबलच नाहीये मला. सो आम्ही सकाळी नाश्ता वगैरे करून निघालो घरातून आणि ऑलमोस्ट लंच टाइमला इथे पोहोचलो. आणि 11 वाजता निघालेलो आणि ऍक्च्युली कलंबोलीलाच आम्हाला एक अर्धा तास गेला असेल ट्रॅफिक मध्ये. आणि ऍक्च्युली जो 1.5 तासाचा अंतर आहे तो कव्हर करायला आम्हाला 2.5 तास लागले. सो पोचेपर्यंत 1:30 वाजले इकडे. लिटरली ट्रॅफिक खूपच होता आणि त्यात हळू गाडी चालवायला लागत होती. मध्ये ऍक्च्युली होते, रस्ते खराब होते, पॅचेस आहेत, पावसामुळे होतातच खराब. सो आणली आरामात काढून काही. हा सिद्धेशचा ड्रायव्हिंग खूप सेफ आहे, त्याच्यामुळे मला ती काळजी नव्हती की कुठेही गेले तरी सिद्धेश सेफलीच नाही मला. तर तो प्रॉब्लेम नव्हता मला, म्हणजे जास्त रस्त्याचा. पण हा जास्त लॉंग ट्रॅव्हल नाही करू शकत, हे तर होतच नाही. आम्ही आलोय, छान आहे रिसॉर्ट. सिद्धेश तुम्हाला दाखवेलच व्हिडिओ. आणि ऍक्च्युली प्रेग्नेन्सी पण एक जर्नी आहे. सो तुला काय वाटतं, तुझी आतापर्यंत फर्स्ट मंथ पासून म्हणजे कळल्यापासून आतापर्यंत 6 मंथ पर्यंत म्हणजे कसा होता एक्सपिरियन्स तुझा? म्हणजे काय सांगू, मी एवढंच म्हणेन की प्रेग्नन्सी म्हणजे मला जेन्युइनली वाटलं की प्रेग्नन्सी अशी गोष्ट आहे, म्हणजे खूपच छान, खूप वेगळा अनुभव आहे. बट त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट एक गोष्ट असणं की म्हणजे ज्यांना काय म्हणायचं डिसिजन घ्यायचा आहे त्यांनी प्लॅन करूनच म्हणजे हा डिसिजन घ्यावा. बिकॉज ते त्या कपलसाठी, त्या मुलीसाठी थोडं इझी जातं टू एक्सेप्ट द थिंग्स. म्हणजे तो काही त्रास होतो, जे हॉर्मोनल चेंजेस होतात, त्याचे मूड स्विंग्स होतात किंवा ज्यातनं जातो. म्हणजे ऑब्व्हियसली खूप आनंद देणारी गोष्ट असते, त्याचबरोबर बॉडीमध्ये खूप चेंजेस होत असतात, दोन्ही गोष्टी असतात. तर आपण तितक्या इझिली ते कॅरी फॉरवर्ड करू जर आपण मेंटली आणि फिजिकली प्रिपेअर्ड असू त्या गोष्टीसाठी. तर आमचं तर प्लॅन होतं, त्यामुळे मला काय म्हणतात डिफिकल्ट म्हणजे ऑनली बिकॉज ऑफ माय नॉशिया वॉमिटिंग डिफिकल्ट होतं, माझी चिडचिड व्हायची. पण अदरवाईज कुठेही असं नाही झालं की म्हणजे एक्स्ट्रीम नाही झालं माझं मूड स्विंग्स, बिकॉज कुठेतरी मेंटली मी रेडी होते त्या गोष्टीसाठी. पण हा म्हणजे खूप त्रास होत होता मला, त्यामुळे म्हणजे असं खाणं पिणं म्हणजे फूड डायजेस्टच व्हायचा नाही, बाहेरच निघून जायचं. तर आता बेसिकली मी एकटी नाही आहे की जी हे प्रॉब्लेम्स फेस करते, बऱ्याच प्रेग्नेंट बायकांना हा प्रॉब्लेम होतो. तर या सगळ्या गोष्टींबरोबर आपले जे मेडिकल चेकअपच्या वेळी आपण जेव्हा फर्स्ट हार्टबीट्स ऐकतो बेबीचे, किंवा आपण सोनोग्राफीमध्ये आपल्या बेबीला फर्स्ट टाइम बघतो आणि त्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे त्याच्या समोरच्या आनंदा म्हणजे त्या गोष्टीच्या आनंदासमोर बाकीचे हे त्रास काहीच नाहीयेत. म्हणजे तेव्हा असं वाटतं की ठीक आहे त्रास होतो, ऍक्च्युली भीती ही होत असते की मला त्रास होतोय तर बेबीला काय होत नाहीये ना माझ्या त्रासामुळे. तर ते फिअरनी नेहमी घाबरायचे मी. बट जेव्हा स्कॅन व्हायचं, सोनोग्राफी व्हायचं, रिपोर्ट्स यायचे, बाकी हा ठीक आहे म्हणजे सगळं ठीक आहे. आणि ते बाळाला बघून तो आनंद व्हायचा ना, तर असं वाटायचं की नाही ठीक आहे म्हणजे आता काहीच नाहीये याच्या पुढे. तर इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. म्हणजे मला जे लाईफमध्ये अनुभवायचं होतं मदर होते मी अनुभवते आणि मला आवडते ते. आणि माझं म्हणाल तर माझाही खूप छान एक्सपिरियन्स आहे आतापर्यंत. सो बेसिकली जेव्हा ही न्यूज कळली डेफिनेटली ती कुठल्याही कपलसाठी खूप म्हणजे एक हॅपीनेसची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर जसं बेबी मोठं होत गेलं म्हणजे पोटातच 1 मंथ पासून आता 6 मंथ पर्यंत आलेला आहे. सो आम्ही त्याच्याबरोबर कम्युनिकेट करतो आणि तो पण आमच्याबरोबर आम्हाला रिस्पॉन्स करतो. सो खूप छान वाटतं. मी ऑफिस मधून रात्री घरी आल्यावर माझं लाईक मी सगळ्यात पहिले बेबीला भेटतो. ती एक्साइटमेंट असते घरी आल्यानंतर. म्हणजे कारण की त्याचं तर खूप लेट सिटिंग आणि जॉब खूप हेक्टिक आहे, त्यामुळे खूप कमी वेळ आम्हाला एकमेकांना मिळतो. पण आम्ही ट्राय करतो की आम्ही. आणि डेफिनेटली ही बेबीची फर्स्ट ट्रिप आहे. पोटात असल्यापासूनच आम्ही त्यालाही आमच्या ग्रुपमध्ये म्हणजे आमच्या टीम मध्ये आता सामील केलेला आहे. म्हणजे सवय आतापासून त्याला थोडी थोडी सवय करायची.
बाकी काय नाही. इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स. म्हणजे इट वॉज अ नाईस जर्नी. म्हणजे एक काय म्हणतात खूप छान एक्सपिरियन्स आहे हा. आणि मला कुठेही हे पण आहे की म्हणजे मेंटली प्रिपेअर्ड असल्यामुळे हाही फायदा झाला की आम्ही खूप फिरतो किंवा फिरायचो. तर कुठेही असं वाटलं नाही मला की मी घरी बसलीये सगळे फिरतायत किंवा नाही मी फिरत नाहीये, मला फिरायचं. मला कधी म्हणजे मला एका मोमेंटसाठी सुद्धा वाटलं नाही की मी मिस करते काही फिरण्याच्या बाबतीत किंवा याच्या बाबतीत, की ठीक आहे म्हणजे ते थोडी निघून जाते नंतर फिरणारच होत. त्यामुळे मला त्याचं तर अजिबातच नाही हे झालं काही की मी म्हणजे कुठे आता खूप दिवस कुठे फिरायला नाही गेले वगैरे. आज ब्रेक घेतला मी, थोडा चेंज हवा, घरी बसून मला खूप कंटाळा आलेला म्हणून. बट अदरवाईज ते पण म्हणजे तेही म्हणजे माझ्या एवढं डिफिकल्ट नव्हतं. सो बाकी आता आम्ही आमच्या छोट्याशा स्मॉल ट्रिप मध्ये काय काय करतो ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच. तर म्हणजे आता बेबी मून म्हटल्यावर किंवा प्रेग्नन्सीची न्यूज कळल्यावर तुम्हाला वाटत असेल मॅटर्निटी शूट आम्ही करणार का. तर आम्ही मॅटर्निटी शूट प्लॅन करतोय. कसं होणार आहे काय होणार आहे आम्हालाही माहित नाहीये. मला माहितीच असेल बेबीचा मामा फोटोग्राफर आहे, तोच करणार आहे सगळं. त्यामुळे ते शूट जर आम्ही विचार करतोय तसं झालं छान तर त्याचाही व्हिडिओ आम्ही टाकू. तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. तर बघू. आणि त्याच्यानंतर मग बाकी जे काही फंक्शन्स होतील बेबीचे किंवा काय तर तेही तुमच्यापर्यंत पोहोचतीलच. आणि त्याला टाइम आहे थोडा, बट आम्ही नक्कीच पोहोचू. ठीक आहे. आणि बाकी अपडेटसाठी तुम्ही आमच्या इंस्टाग्राम आयडीलाही फॉलो करू शकता, ट्रॅव्हल विथ स्पृहा सेड, ज्याच्यात तुम्हाला व्हिडिओज नाही पण फोटोज नक्कीच बघायला मिळतील लेटेस्ट. स्टे अपडेटेड. सो हाय गाईज, आम्ही निघालेलो आहोत बदलापूरवरून. तर ऑन द वे येताना आम्ही एक ग्रीन व्ह्यू विलाच्या इथे थांबलेलो. बिकॉज तिकडे माझा मामे भाऊ प्रसाद म्हणजे जो फोटोग्राफर आहे मी म्हणते तो आणि त्याची बायको तिकडे एका ग्रुप बरोबर आलेले. तर त्यांना भेटलो आणि मग तिकडनं बारवी डॅमला म्हणजे त्या रोडवरून परत येत होतो. आम्ही ठरवलेलं बारवी डॅमला थांबणार, बट अजिबातच पाणी नव्हतं, खूपच कमी होतं. आणि त्यामुळे सिद्धेशनी फक्त उतरून काही व्हिडिओ आणि फोटोज घेतले आणि आम्ही निघालो तिकडनं. तर ग्रीन व्ह्यू विला पण छान होता. सिद्धेशनी वाटतं काही स्नॅप्स घेतलेत त्याचे, जे तो दाखवेल तुम्हाला. आणि बाकी आता आज तर मस्त कडकडीत ऊन पडलंय. खूप दिवसांच्या पावसानंतर आज ऊन पडलंय. तर जरा छान पण वाटतंय, थोडं ओपन छान पण वाटतंय थोडं. बाकी रिसॉर्टचा रिव्ह्यू द्यायचा झाला तर सिद्धेश तू स्टार्ट करणार. ओके, सो रिसॉर्ट बद्दल बोलायचं तर जे आमचं कॉटेज होतं आणि त्याचं युनिक पार्ट म्हणजे ओपन रूफ बाथरूम. सो आज तिकडे मी मस्तपैकी बाथटब मध्ये बसून आंघोळ केलेली आहे, चिल मारलेला आहे. सो दॅट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स. फर्स्ट टाइम असं एक्सपिरियन्स केला आम्ही, इतके रिसॉर्ट्स फिरलो त्याच्यात. तर आणि मला विचाराल रिसॉर्टचा रिव्ह्यू तर मी मिक्स्ड रिव्ह्यूज देईन. लोकेशन छान आहे नो डाऊट. ऍक्च्युली हे रिसॉर्टची कॉस्ट अराउंड आम्हाला 7,500 बरोबर ना. 7,000. हां, सो बेसिकली रिसॉर्टचा रिव्ह्यू तुम्ही मला विचाराल तर मी मिक्स्ड रिव्ह्यू देईन. तर रिसॉर्टची कॉस्ट साधारण आम्हाला 7,000च्या आसपास पडली, जे मला नाही वर्थ वाटलं. एकदम 7,000 वर्थ तर नाही वाटलं मला. फ्यू रिझन्स इज लाईक म्हणजे ते विला वॉज ओके, म्हणजे छान होता विला जिथे आम्ही म्हणजे जे विला दिलेलं राहायला कॉटेज छान होतं. पण कॉटेजच्या बाहेर ना युजली बसायला टेबल चेअर काइंड ऑफ असते, जरा बाहेर तुम्ही बसून जरा वेदर एन्जॉय कराल, तर तसं नाहीये बसायला काहीच. त्यात आतमध्ये गेल्यावर पण हार्डली मला वाटतं 1-2 लाईट आहेत डिम काइंड ऑफ, म्हणजे ते थोडं डल. आणि म्हणजे असं नाही, काही काही डिम लाईट्स खूप छान पण वाटतात, खूप प्लीझंट वाटतात, बट हे थोडे डल वाटले मला, निगेटिव्ह वाटलं थोडंसं. आणि बाकी म्हणायचं झालं तर क्लिनलीनेस पॉइंट ऑफ व्ह्यूनी ठीक आहे, नॉट टू हायजेनिक बट म्हणजे अबाव ॲव्हरेज म्हणेन मी, छान आहे.
आणि रूम तशी एकदम स्पेशियस अशी नाहीये. हा, पण म्हणजे जेव्हा आपण 7,000 स्पेंड करतो कुठल्या कॉटेजसाठी, सो वी एक्सपेक्ट सम गुड ॲम्बियन्स, ॲटलिस्ट लाईट आणि थोडी स्पेस जी मला मिसिंग वाटली. टीव्हीवर पण त्यांची केबल नाहीये. इट्स अ स्मार्ट टीव्ही. तुम्ही तुमच्या मोबाईलवर कनेक्ट करून म्हणजे युट्यूब यूज करू शकता किंवा तुम्ही बाकी ऍप्स मोबाईलला कनेक्ट करून प्राईम व्हिडिओ, हॉटस्टार वगैरे बघू शकता. पण तर ते थोडं एक वाटलं म्हणजे की काही काही थोडं इझी. त्याच्यानंतर टेलिफोन नाहीये, रूम सर्व्हिस तुम्ही कॉल करू शकत नाही, तुम्हाला जाऊन करायला लागणार जे करायचंय ते. आणि तर असे काही काही वाटले मला की म्हणजे ठीक आहे, 3,500 अराउंड इज ओके फॉर दॅट कॉटेज. मील पण इन्क्लुडेड आहे, म्हणजे लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट ते पण इन्क्लुडेड होता. पण लंचला होतं म्हणजे चपाती, 2 भाज्या होत्या ना सिद्धेश, आणि वरण, आमटी, भात होता. डेझर्ट नव्हतं. आणि रात्री पण खूप स्पेसिफिक मेनू होता, म्हणजे राईस, डाळ, फ्राईड राईस आणि एक भाजी, म्हणजे असं 3-4च पदार्थ असे होते आणि डिशेस होते बेसिकली. आणि डेझर्ट रात्री सुद्धा त्यांनी ठेवलं नव्हतं. तर ते थोडं आम्हाला खूप मिसिंग वाटलं की म्हणजे फर्स्ट टाइम आम्ही बघितलं, फर्स्ट टाइमच की कुठल्याही तरी रिसॉर्टला आम्हाला डेझर्ट नाही मिळालं. आईस्क्रीम त्यांनी म्हणजे आम्ही विचारलं, ते सांगितलं की मँगो आईस्क्रीम आहे, फक्त मँगो फ्लेवर. तर हा, नॉट अ गुड ऑप्शन आम्हाला. तर ऍक्च्युली आम्ही त्यांना रिकमेंड केलं की म्हणजे विंटर्स असेल किंवा रेनी सीझन मध्ये ऍटलीस्ट तुम्ही गुलाबजाम वगैरे ठेवा. म्हणजे तुम्ही काहीतरी असं नॉर्मल डेझर्ट ठेवू शकता ऑप्शनला. म्हणजे वी आर रेडी टू स्पेंड ऑल्सो. थोडा डेझर्ट साठी पण ऑप्शनच नव्हता, म्हणजे नव्हता. फूड टेस्ट वॉज गुड, नो डाऊट अबाउट इट. फक्त व्हरायटी थोडी त्यांनी ठेवायला पाहिजे असं आम्हाला वाटलं. नेक्स्ट डे नाश्त्याला छान उपमा होता, इडली, चटणी, सांबार. द टेस्ट वॉज गुड अगेन. काल संध्याकाळी हाय टी होता, पण हाय टी म्हणजे ऍक्च्युली फक्त टी होता, त्याच्याबरोबर टोस्ट खरी होतं. बाकी काही नाश्ता वगैरे त्यांनी प्रोव्हाइड नव्हता केला आम्हाला काल संध्याकाळी. सो ओव्हरऑल मला म्हणजे आहे, ठीक आहे, छान आहे. रात्री डान्स करायला डीजे नाईट वगैरे आहे, ते सगळं आहे. क्लब आहे त्यांचा तांडव म्हणून, आणि एक ग्रुप वगैरे असेल तर एन्जॉय करण्यासाठी डान्स डीजे साठी खूप छान आहे. हा, त्याच्यानंतर हे स्विमिंग पूल पण छान आहे त्यांचं. असं म्हणजे इट इज नाईस. आणि एकदम रिव्हरच्या बाजूला आहे, तर तुम्ही म्हणजे रिव्हरच्या इथे पण जाऊ शकता राऊंड मारायला वगैरे. तर ओव्हरऑल इट्स गुड, बट आय फेल्ट की काही गोष्टी अजूनही इम्प्रूव्ह होऊ शकतात तिकडे, किंवा म्हणजे कन्सिडरिंग कॉस्ट विच दे आर चार्जिंग, दे कॅन गिव्ह सम मोर एम्युनिटीज असं वाटलं मला. काही नाही, मावशी आमची बेबी मून ट्रिप आता संपत आली आहे. तर मी एवढंच म्हणेन की जर तुम्ही असं प्लॅन करताय प्रेग्नन्सीमध्ये, ट्रिप खूप जण करतात, म्हणजे इट्स नॉट ऑन दी अबाउट अस, बट जाताय तर एक तर मी सांगितलं तुम्ही लोकेशनचा विचार करा, रूट म्हणजे रोड कसे आहेत वगैरे, ते फूडचा विचार करून जा की तुम्ही किती बाहेरचं खाऊ शकता आणि खाऊ शकता, काही खाऊ शकता आणि ते तिथे मिळतं का. त्याच्यानंतर हे बिस्लेरी वगैरे तर सगळीकडे मिळून जाते, तुम्हाला प्रॉब्लेम होत नाही. बट स्टील ते हवं तर तुम्ही थोडं घरचं पाणी कॅरी करू शकता. म्हणजे मी थोडे डबे सटर काइंड ऑफ चिवडा भाकर म्हणजे असं काही काही मी कॅरी केलेलं, बिकॉज मध्ये मध्ये भूक लागते आणि सारखं आपण बाहेरचं पण खाऊ शकत नाही आणि सारखं थोडी भूक लागते, फ्रुट्स, त्यामुळे मी ते कॅरी केलेले. तर ते तुम्ही करू शकता. थोडा प्रॉब्लेम वॉशरूमचा होतो प्रेग्नन्सीमध्ये, त्यामुळे लोकेशनच्या वेळी तोही विचार करा की किती लांब जाऊ शकता तुम्ही आणि ऑन द वे मध्ये तुम्हाला काही हॉल्ट्स घ्यायला चांगले ऑप्शन्स आहेत का. तर बस अजून काही नाही, बाकी तर मस्त होता आमचा म्हणजे 1 डे ब्रेक जो मला हवा होता तो जेन्युइनली मिळाला. पावसाने पण थोडी मेहरबानी केली, थोडं थांबला, त्यामुळे ते टेन्शन नाही आलं आम्हाला पूर म्हणजे पाणी बिणी भरण्याचं वगैरे रस्त्यावर. सो बाकी काही नाही. आता आमचा नेक्स्ट ट्रॅव्हल ब्लॉग मी म्हणजे माझ्या बरोबरचा माहित नाही कधी येणार आहे. सिद्धेश मे बी असे झाले त्याचे प्लॅन्स काही आणि तो गेला तर नक्कीच तुमच्यापर्यंत येतील.
सोडेल. ॲज ऑन डेट तर काहीच म्हणजे काहीच नाहीये. तर मे बी नेक्स्ट ब्लॉग मध्ये आमचा बेबी असेल. तर ठीक आहे मग बाकी सो भेटू आपण आता नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत मस्त हसत राहा, फिरत राहा आणि एन्जॉय करत राहा. बाय.